आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण 20 प्रश्नोत्तरे। खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे? मराठी, तामिळ, संस्कृत। अभिजात भाषा तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मराठी, मल्याळम। अभिजात भाषा ही वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे। केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवलेले आहे. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे. भाषेचे वय 1,500 ते 2,500 वर्षाचे असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. अधोरेखित शब्दाचे वचन करा. मोहनने ग्रंथ वाचले. अनेक वचन. वाचले अनेक वचन. वाचला एक वचन. गोंदवण जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत? शांता शेळके. शांता शेळके यांच्या कविता एक गाणे चुलीचे, कविता स्मरणातल्या, गोंदवण जन्मजान्हवी, तोच चंद्रमा, पूर्वसंध्या, रूपसी. 1996च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. क्लास. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात. क्लास वर्ग पुल्लिंगी, कंपनी मंडळी स्त्रीलिंगी, ट्रंक पेटी स्त्रीलिंगी, पेन्सिल लेखणी स्त्रीलिंगी. घोडा जलद पडतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण. जलद. रीतिवाचक क्रियाविशेषण हवे. रीतिवाचक क्रियाविशेषण हवे. वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण हवे असे म्हणतात. नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात? विभक्ती. नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. मराठीमध्ये विभक्तीचे 8 प्रकार मानले जातात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. अधोरेखित खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पक्षी निज बाळासह बागडते. आत्मवाचक सर्वनाम. आपण स्वतः निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात. दिलेल्या वाक्यातील पक्षी या कर्त्यानंतर ज्या आत्मवाचक सर्वनामाचा वापर केला आहे. डोंगरा एवढी हाव, चिडा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. एखादी गोष्ट मिळवायची आहे ते आपण जाणतो, पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण प्रयत्नच करत नाहीत. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? मवाळ. उग्र सौम्य. जहाल मवाळ. तिखट झोंबावणारा तीक्ष्ण. मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. पाणपोई. धरण. नदीवरील पाणी अडविण्यासाठी घातलेला बांध. जलवाहिनी. पाणी वाहून नेण्यासाठी असणारी वाहिनी. पाणपोई. मोफत पाणी मिळण्याची सोय. आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? विशेष नाम. कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात. दिलेल्या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून येथे विशेष नामासारखा उपयोग केला आहे. खालीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ. संत एकनाथ भारुड. संत तुकाराम अभंगगाथा. संत ज्ञानेश्वर ओवी ज्ञानेश्वरी अमृतानुभव. संत नामदेव गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांच्या काव्यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खालील मन पूर्ण करा. पदरी पडेल झोन, हसून केले गोड. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणाऱ्या या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. हजरत जबाबी. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा. हजरत जबाबी. खूप बोलणारा. वाचाळ. तोंडाळ. दुसऱ्यावर तोंड टाळणारा. शब्दप्रभू. भाषेवर प्रभुत्व असणारा. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? माईम भट. चक्रधर स्वामी. महानुभाव पंथाचे संस्थापक माईम भट मराठी भाषेतील आद्य चरित्रकार. लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. नागदेवाचार्य. चक्रधरांचे शिष्य, पंथाचे पहिले आचार्य. औसा. महादाईसा महदंबा मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औस नावाने ओळखत. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे योग्य वाक्प्रचार कोणता येईल? डोळे निवणे. डोळे निवणे. एखादी गोष्ट पाहून समाधान वाटणे. डोळे भिडणे. 2 व्यक्तीची नजरानजर होणे. डोळे लागणे. झोप लागणे. साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत अलंकार. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हणतात? बहुव्रीही समास. समास संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे म्हणजे समास होय. समासाचे प्रकार. अव्ययीभाव समास. पहिले पद महत्त्वाचे असते. तत्पुरुष समास. दुसरे पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समास. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बहुव्रीही समास. दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.